सेल्स गर्ल ते देशाच्या अर्थमंत्री हा प्रवास आहे निर्मला सीतारामन यांचा। निर्मला सीतारामन यांचा हा प्रवास नेमका कसा राहिला आहे याबद्दल सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेऊया। निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2026 रोजी संसदेत नवव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आणि असं करणाऱ्या त्या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या। आता निर्मला सीतारामन यांच्या प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर 18 ऑगस्ट 1959 मध्ये जन्मलेल्या निर्मला सीतारामन यांचे वडील भारतीय रेल्वेमध्ये काम करायचे, तर त्यांच्या आई गृहिणी होत्या। निर्मला सीतारामन यांनी BA, MA, मास्टर्स ऑफ फिलॉसॉफी आणि इकॉनॉमिक्स या पदव्या मिळवल्या आहेत। पुढे त्यांनी JNU मध्ये प्रवेश करत PhD ची पदवी घेतली। PhD साठी इंडो युरोपियन टेक्सटाईल ट्रेड हा त्यांचा विषय होता। त्यानंतर निर्मला सीतारामन लंडनला गेल्या। निर्मला सीतारामन त्यांचे पती भारतीय अर्थतज्ञ परकला प्रभाकर यांच्याबरोबर लंडनला गेल्यानंतर त्यांनी लंडनमधील हॅबिटेट या होम डेकोर स्टोअरमध्ये सेल्स गर्ल म्हणून काम केलं। त्याचवेळी निर्मला सीतारामन यांनी एका अर्थतज्ञाकडे असिस्टंट म्हणूनही काम केलं। त्यानंतर त्या त्यांच्या पतीबरोबर भारतात परतल्या। भारतात परतल्यानंतर त्यांनी हैदराबाद येथील सेंटर फॉर पब्लिक पॉलिसी स्टडीजमध्ये उपसंचालक म्हणून काम केलं। 2006 मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। 2008 मध्ये त्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य झाल्या आणि 2010 मध्ये राष्ट्रीय प्रवक्त्या बनल्या। ही जबाबदारी त्यांनी 2014 पर्यंत सांभाळली। 2024 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना भाजपने केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर निर्मला सीतारामन यांची वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार या 2 मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली। त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली नव्हती, मात्र जून 2014 पर्यंत आंध्र प्रदेश राज्यातून त्या राज्यसभेवर निवडून आल्या होत्या। तेव्हापासून त्या सदस्य आहेत आणि 2026 व 22 मध्ये त्यांची पुन्हा निवड झाली। त्यांनी तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासोबतही काम केलं आहे। केंद्रीय मंत्रिमंडळात सीतारामन यांची पुढील महत्त्वाची जबाबदारी म्हणजे त्यांची भारताच्या संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती झाली। सप्टेंबर 2017 ते मे 2019 या कालावधीत त्यांनी हे पद भूषवले। त्यांच्या आधी हे पद सांभाळणाऱ्या एकमेव महिला म्हणजे इंदिरा गांधी। त्यांनी पंतप्रधानांसोबत मंत्रिमंडळात बदलांच्या काळात काही काळ संरक्षण खात्याची जबाबदारी घेतली होती, मात्र सीतारामन या संरक्षण मंत्रीपदी पूर्ण वेळ नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या। 31 मे 2019 रोजी सीतारामन यांनी अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला। संरक्षण मंत्रालयातील त्यांच्या भूमिकेप्रमाणेच त्या अर्थमंत्रीपद भूषवणाऱ्या इंदिरा गांधी नंतरच्या दुसऱ्या महिला ठरल्या आणि हे पद पूर्ण वेळ सांभाळणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या। पहिल्या 5 वर्षांच्या कार्यकाळानंतर जून 2024 मध्ये त्यांची या दोन्ही पदांवर पुन्हा नियुक्ती करण्यात आली। 2025 पर्यंत त्यांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था $4.3 ट्रिलियन इतक्या एकूण देशांतर्गत उत्पादनावर पोहोचली। 2019 मध्ये अर्थमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी ब्रिटिश काळातील ब्रीफकेसची परंपरा मोडीत काढत पारंपरिक भारतीय बहीखाता पद्धतीचा स्वीकार केला। तर आता 1 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांनी सलग 9व्यांदा अर्थसंकल्प सादर करत भारतीय संसदेच्या इतिहासात एक नवीन विक्रम प्रस्थापित केला। निर्मला सीतारामन यांच्या प्रवासाबद्दल आणि त्यांनी 1 फेब्रुवारी 2026 रोजी सादर केलेल्या बजेटबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।